हॅलो एव्हरीवन. ओके प्रेझेंटेशनमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. ओके ग्रुप या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला इलेक्ट्रिकल हा विषय शिकवत आहे. माझं नाव आमिर अवधूत कदम. तर चला आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. आजचा विषय आहे थिअरी. आजच्या विषयामध्ये आपण वायर, केबल आणि त्यांच्या प्रकारांविषयी माहिती जाणून घेणार आहोत. मी ती माहिती तुम्हाला देणार आहे. तर सर्वप्रथम वायर्स कशाला म्हणतात ते आपण बघूया. विद्युत ऊर्जा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेऊन त्याचे वाटप करण्यासाठी वाहण्याचा मार्ग म्हणून वापरलेल्या घटकास वायर असे म्हणतात. ज्या वायर्स आहेत त्या इलेक्ट्रिक करंट एका ठिकाणी दिलेला असतो तर तो दुसऱ्या ठिकाणी म्हणजे त्याच्या शेवटच्या टोकापर्यंत वाहून नेऊन त्याची वाटप करण्यासाठी आणि एखाद्या इक्विपमेंटला, उपकरणाला, रेजिस्टन्सला चालू करण्यासाठी जो घटक वापरला जातो त्याला आपल्याला वायर असं म्हणायचं आहे. तर या वायरचे प्रकार कोणते आहेत त्याची माहिती आपण घेऊया. सर्वात पहिला VIR वायर, ज्याच्यावर वल्कनाइज्ड इंडिया रबराचे इन्सुलेशन बसवलेले असते त्याला VIR वायर म्हणतात. त्या अगोदर वायरमध्ये कंडक्टर आणि इन्सुलेशन असे दोन भाग असतात. कंडक्टर हा करंट वाहून नेण्याचं काम करतो, तर इन्सुलेशन हा त्या कंडक्टरवर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बसवलेला असतो. तर असे दोन पार्ट्स वायरमध्ये महत्त्वाचे असतात. पुढची वायर CTS वायर ही काही महत्त्वाच्या ठिकाणी वापरली जाते. पुढे आहे PVC वायर. 1990 पासून आतापर्यंत जी वायर जास्त प्रमाणात वापरली जाते तिचं नाव आहे PVC वायर म्हणजेच पॉलिव्हिनल क्लोराईड. आता सुद्धा ही जास्त प्रचारात आहे. पुढची वायर लेड कव्हर वायर, ही सुद्धा काही महत्त्वाच्या ठिकाणी वापरली जाते. पुढे वेदरप्रूफ वायर, उघड्या वातावरणात म्हणजे बाह्य वातावरणात जिचा समावेश केला जातो ती वायर म्हणजेच वेदरप्रूफ वायर. पुढे फ्लेक्झिबल वायर, जिची करंट कॅपॅसिटी खूप कमी आहे आणि जी वायर खूप लवचिक आहे अशी फ्लेक्झिबल वायर. या सगळ्या वायरच्या प्रकारांची माहिती आता मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम आपण माहिती करून घेऊया VIR वायरची. हा फोटो तुम्हाला स्क्रीनवरती बघायला भेटतो. अशी VIR वायर असते. आता तिची माहिती बघूया आपण. यामध्ये अल्युमिनियम किंवा कॉपरचा कंडक्टर असतो. या वायरमध्ये जो कंडक्टर आहे तो एक नंबरमध्ये तुम्हाला बघायला भेटेल तो आहे अल्युमिनियम किंवा कॉपरचा कंडक्टर आहे. पुढे त्यावर वल्कनाइज्ड रबराचे इन्सुलेशन चढवलेले असते. जे इन्सुलेशन चढवलेलं त्याचं वल्कनाइज्ड इंडिया रबर असं नाव आहे. पुढे वल्कनाइज्ड रबरामधील कंडक्टरचा गंधकाचा परिणाम, रासायनिक परिणाम कॉपर कंडक्टर होऊन कॉपर सल्फेट तयार होऊ नये म्हणून या कंडक्टरवरती आपल्याला टिनिंग केलेलं बघायला भेटणार आहे. तर असं टिनिंग या कंडक्टरवर केलेलं असेल आणि नंतर त्याच्यावर VIR इन्सुलेशन बसवलेलं असणार आहे. पुढे वल्कनाइज्ड रबराच्या इन्सुलेशनवर सुतेरी जाळी सुद्धा बसवलेली असते, जी तुम्हाला इथे 3 नंबरमध्ये बघायला भेटते. एकेरी सुतेरी जाळीच्या वायर ज्या आहेत त्या आपल्याला 250 व्होल्ट पर्यंत आणि दुहेरी सुतेरी जाळीच्या वायर्स आपल्याला 415 व्होल्ट पर्यंत वापरलेल्या दिसतील. आणि त्याच्यावरती एक सामूहिक इन्सुलेशन येते जे मेन इन्सुलेशन म्हणून ओळखलं जातं, ते सुद्धा VIRचंच असतं. तर अशा वायरिंगचा वापर केसिंग कॅपिंग पट्टी, कन्सील वायरिंग, कॉन्ड्युइट वायरिंग, क्लिट वायरिंग अशा पद्धतीच्या वायरिंगमध्ये केला जातो. तर हा होता वायरचा पहिला प्रकार, ज्याचं नाव होतं VIR वायर. आता आपण दुसऱ्या प्रकाराकडे जाऊया, ज्याला म्हणतात CTS वायर म्हणजे स्कॅप टायर सिथेड वायर. बघा इथे एक चित्र दिसतंय. ही वायर तुम्ही कधीतरी बघितली असाल अशा पद्धतीची. या वायरला TRS म्हणजे टफ रबर सिथेड वायर असेही म्हणतात. वायरमध्ये कंडक्टरवर प्रथम वल्कनाइज्ड रबराचं इन्सुलेशन असतं. म्हणजे या वायरवरती जे कंडक्टर आहे त्या कंडक्टरवरती आपले जे इन्सुलेशन दिसेल ते आपल्याला वल्कनाइज्ड इंडिया रबराचं इन्सुलेशन बघायला भेटणार आहे. याचा उपयोग बॅटन वायरिंगमध्ये केला जातो. पुढची वायर PVC वायर म्हणजे पॉलिव्हिनल क्लोराईड, जी जास्त सध्या प्रचारात आहे. तिची माहिती घेऊया. आपल्याला अशा पद्धतीमध्ये वायर बघायला भेटेल. त्याला आपण म्हणतो PVC वायर. त्याचा लॉंग फॉर्म आहे पॉलिव्हिनल क्लोराईड. तर यामध्ये कंडक्टरवर PVCचे इन्सुलेशन असते. जे इन्सुलेशन आहे तेच PVCचं आहे म्हणूनच याला PVC वायर असं सुद्धा म्हटलं जातं. त्याच्यानंतर यामध्ये कंडक्टर जो आहे तो कॉपर किंवा अॅल्युमिनियमचा कंडक्टर आपल्याला बघायला भेटतो. PVC हा एक चांगला इन्सुलेटर आहे. तो बाजारात भरपूर प्रमाणात मिळतो. शिवाय आकर्षक रंगांमध्ये मिळतो म्हणजेच RYB म्हणजेच रेड कलर, येलो कलर आणि ब्लू कलर इथे तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसतोय. प्लस हे 3 फेजचे 3 कलर आहेत. न्यूट्रलसाठी ब्लॅक कलर आणि अर्थिंगसाठी ग्रीन कलर अशा सुद्धा 4 ते 5 कलरमध्ये हा PVC आपल्याला बाजारामध्ये अवेलेबल मिळतो. म्हणून इलेक्ट्रिशियनची पसंत सध्या याच वायरवर अवलंबून आहे. याचा उपयोग कुठे करायचा आहे तर PVC वायर आपल्याला केसिंग कॅपिंग पट्टीमध्ये वापरायची आहे, पाईप वायरिंगमध्ये वापरायची आहे, कन्सील्ड वायरिंगमध्ये वापरायची आणि इतर काही इन्स्टॉलेशन्स असतील त्या सर्व प्रकारच्या इन्स्टॉलेशनमध्ये आपल्याला PVC वायरचा वापर करायचा आहे. पुढच्या वायरकडे जाऊया, जिचं नाव आहे लेड कव्हर वायर. आता हिचा फोटो बघूया आपण. अशी वायर सुद्धा तुम्ही बघितली असाल डिश किंवा केबलच्या जोडणीमध्ये. यामध्ये वल्कनाइज्ड रबराचं इन्सुलेशन असं कंडक्टरवरती हे जे इन्सुलेशन दिसतंय तुम्हाला ते वल्कनाइज्ड रबराचं आहे. त्यावर शिशी किंवा शिशाच्या मिश्र धातूचे आवरण दिलेले असतात म्हणून तिला लेड कव्हर असं म्हणतात. इथे जे आवरण दिसतंय ते तुम्हाला शिसा किंवा शिशाच्या मिश्र धातूचा बघायला भेटणार आहे. आणि या वायरला आपल्याला लेड कव्हर वायर असं म्हणायचं आहे. पुढे लेड कव्हरिंगवर कठीण आवरण असते. हे वायर किमतीने महाग असतात. लेड कव्हरवर कठीण आवरण आहे, त्याच्यामुळे ह्या वायरची किंमत जी असते ती महाग असते. शिवाय जी लेड कव्हरिंग आहे या कंडक्टरच्या वरती तिला आपल्याला अर्थिंग करणं गरजेचं आहे. पुढे घरगुती वापरामध्ये या वायरचा उपयोग केला जात नाही, तर ही वायर आपण शक्यतो डिश केबलवाल्यांकडे बघायला भेटणार आहे.
त्याच्यानंतर पुढची वायर वेदर प्रूफ वायर, जी तुम्हाला अशा पद्धतीने बघितली जाते. तिला तुम्ही सर्व्हिस वायर सुद्धा आपण आपल्या भाषेमध्ये म्हणतो. तर तिची माहिती बघूया. कंडक्टरमध्ये व्हीआरचे इन्सुलेशन असते. शक्यतो या वायरमध्ये जे कंडक्टर्स आहेत ते ॲल्युमिनियमचे कंडक्टर्स असतात. कारण ही उघड्या वातावरणामध्ये वापरली जाणारी वायर आहे. त्या वातावरणामध्ये ॲल्युमिनियम हा धातू टिकून राहतो. त्याच्यासाठी आपल्याला या वायरमध्ये ॲल्युमिनियम सारखे कंडक्टर बघायला भेटतील. तर आर्द्रता अँपेअरमध्ये टेप गुंडाळलेली असते. त्यावर पुन्हा सुतेरी जाळी असते. ती जाळी वॉटरप्रूफ असते, म्हणजे पाणी आतल्या कंडक्टरपर्यंत पोहोचणार नाहीये. म्हणून या वायरचा उपयोग मोकळ्या हवेत सर्व्हिसमॅन पासून घरातील एनर्जी मीटरपर्यंत सप्लाय घेण्यासाठी करतात. म्हणजेच आपल्या घरामध्ये जो एनर्जी मीटर असतो आणि सर्व्हिस पोलमधून या दोघांच्या मध्यभागात जी वायर घरामध्ये सप्लाय आणण्यासाठी वापरली जाते, त्या वायरला आपल्याला वेदरप्रूफ वायर म्हणजे सर्व्हिस वायर असं सुद्धा म्हणायचं आहे. तर अशी वायर 1 स्क्वेअर एम-एम, 1.5 स्क्वेअर एम-एम, त्याच्यानंतर 2.5 स्क्वेअर एम-एम, 4 स्क्वेअर एम-एम, 6 स्क्वेअर एम-एम पर्यंत आपल्याला बाजारामध्ये अवेलेबल भेटते. आपण पुढच्या वायरकडे जाऊया, जिचं नाव आहे फ्लेक्झिबल वायर. आता या फ्लेक्झिबल वायरचा फोटो बघून सुद्धा तुमच्या लक्षात आली असेल, की ही वायर आपण तात्पुरत्या कामासाठी वापरतो. त्याची माहिती वापरूया, बघूया. यामध्ये कॉपरच्या बारीक-बारीक अनेक तारा असतात, कंडक्टर म्हणून वापरलेले असतात. ही कॉपर किंवा ॲल्युमिनियम या 2 धातूंपासून कंडक्टर्स याच्यामध्ये वापरलेले असतात. तर व्ही-आय किंवा पी-व्ही-सीचे इन्सुलेशन आपल्याला बघायला भेटते. हा वायर फारच लवचिक असतो, म्हणजे हाताच्या सहाय्याने सहजपणे तुम्ही त्याला बेंड करू शकता, असा हा वायर असतो. त्यामुळे हाताळणं सोपं असतो. तुम्ही कधी वापरली असाल, बघितली असाल, तर तुम्हाला सहजपणे समजून येईल, की किती वेळा हाताळण्यास सोपी असते. परंतु याची यांत्रिक शक्ती व ताणशक्ती खूप कमी असते. प्लस करंट कॅपॅसिटी सुद्धा या वायरची कमी आहे. म्हणून या वायरचा उपयोग आपल्याला तात्पुरत्या कामासाठी करायचा आहे. पोर्टेबल उपकरणास सप्लाय देण्यासाठी, म्हणजेच लो लेव्हलच्या लाइटिंग पॉइंटमध्ये असलेल्या पोर्टेबल उपकरणांना, म्हणजे लॅम्प फॅनला किंवा इतर पोर्टेबल उपकरणांना आपल्याला सप्लाय देण्यासाठी या वायरचा वापर करायचा आहे. तर अशी फ्लेक्सिबल वायर, असे 6 प्रकार आपण वायरचे बघितले. आता आपण जाऊया पुढच्या गोष्टीकडे, जिचं नाव आहे केबल. वायर्स एका वायरमध्ये एकच कंडक्टर आणि एकच इन्सुलेशन असतं. तर केबलची रचना वायरपेक्षा थोडीशी वेगळी असते. तर केबलमध्ये अनेक वायर्स एकत्र करून त्यावर सामायिक इन्सुलेशन चढवलेली असते. म्हणजे सगळ्यात पहिला येतो कंडक्टर, त्याच्यावरती येते वायर, म्हणजेच इन्सुलेशन, आणि अशा 2-3 वायर, 4-5 वायर एकत्र आले, की त्याच्यावरती एक सामूहिक इन्सुलेशन चढवलं जातं. त्यांच्या या पद्धतीने बनवलेल्या घटकाला आपल्याला केबल असं म्हणायचं आहे. आता केबलचे कोणते प्रकार असतात ते बघूया. केबलचे प्रकार आहेत अनआर्मर्ड केबल आणि दुसरा प्रकार आहे आर्मर्ड केबल. तर अशा 2 पद्धतीच्या केबल आपल्याला बघायला भेटतील बाजारामध्ये. तर आता या केबलची आपण माहिती करून घेऊया. अनआर्मर्ड केबलचे कोणते प्रकार आहेत ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. 2 कोअर केबल, 3 कोअर केबल, 4 कोअर केबल आणि 5 कोअर केबल. हे ज्या वायरमध्ये आर्मर्ड वापरलेली नसते, तर अशा केबलचे प्रकार आहेत अनआर्मर्ड केबलचे प्रकार. आता सर्वात पहिलं 2 कोअर केबल. अशा पद्धतीची केबल तुम्ही कुठेतरी बघितलेली असणार आहे, तर तिला आपल्याला म्हणायचं आहे 2 कोअर केबल. आता हिची माहिती घेऊया. केबलमध्ये 2 वायर्स आहेत. या केबलमध्ये फेज व न्यूट्रल वायर असतात. त्या लाल आणि काळ्या रंगाच्या बघायला भेटतात. तुम्हाला इथे केबल भेटते. सगळ्यात पहिला कंडक्टर, त्याच्यावरती इन्सुलेशन, अशा 2 कंडक्टर, 2 इन्सुलेशन, त्याच्यावरती एक सामायिक इन्सुलेशन, अशी तयार झाली केबल. तर या केबलमध्ये 2 वायर्स आहेत, रेड आणि ब्लॅक कलरच्या, आणि फेज आणि न्यूट्रल वायर्स नावाने त्या ओळखल्या जातात. या केबलचा उपयोग सिंगल फेज सप्लायवर करतात. त्या ठिकाणी आपल्याला सिंगल फेज सप्लायसाठी घेऊन जाण्यासाठी केबल वापरायची, त्या ठिकाणी तुम्ही 2 कोर केबलचा वापर करू शकता. 2 कोर केबल आपल्याला 16 अँपिअर, 32 अँपिअर पर्यंत सुद्धा अवेलेबल भेटते. पुढे जाऊया 3 कोर केबलकडे, जिचा हा फोटो तुम्हाला बघायला भेटेल. 2 पद्धतीच्या 3 कोर केबल असतात. एक सिंगल फेजची आणि एक 3 फेजची. सिंगल फेज कोअरमध्ये 3 वायर्स असतात, फेज, न्यूट्रल, अर्थिंग. तर 3 फेज केबलमध्ये आपल्याला 3 वायर बघायला भेटतील. आर-वाय-बी, म्हणजेच लाईन 1, लाईन 2 आणि लाईन 3. ओके. तर आता याची माहिती घेऊया. यामध्ये 3 वायर्स असतात. त्या 3 वायर फेज, न्यूट्रल, अर्थिंग वायर असतात. जर सिंगल फेज असेल तर, आणि 3 फेज असेल तर आपल्याला आर-वाय-बीच्या 3 वायर बघायला भेटतील. पुढे या वायर्स लाल व काळ्या, हिरव्या रंगाच्या असतात. ह्या 3 कलरमध्ये जर सिंगल फेज असेल तर लाल, काळा आणि हिरवा रंग बघायला भेटेल. पण जर 3 फेज असेल तर आपल्याला रेड, येलो आणि ब्लू कलर बघायला भेटणार आहे. या केबलचा उपयोग सिंगल फेज वर, ज्या ठिकाणी फेज न्यूट्रल बरोबर अर्थिंग वायर न्यायची, अशा ठिकाणी आपल्याला करायचा आहे. आणि 3 फेज वर 3 फेज जर एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायची असतील, तर आपल्याला 3 कोर केबलचा वापर करायचा. अशा 2 पद्धतीच्या 3 कोर केबल आपल्याला बघायला भेटतील. पुढची केबल आहे 4 कोर केबल. हा फोटो आहे. 4 कोर केबल विशेषतः 3 फेज सप्लायवरती वापरली जाते, जिच्यामध्ये अ, 4 वायर्स आपल्याला बघायला भेटतात. त्याच्यानंतर या केबलमध्ये ज्या 4 वायर्स आहेत, त्यातल्या 4 वायर कशाच्या आहेत? 3 फेज आणि 1 न्यूट्रल. 3 फेजमधल्या 3 फेज म्हणजेच लाल, पिवळा आणि निळा, आणि न्यूट्रलसाठी काळ्या रंगाच्या वायरचा वापर केलेला आपल्याला बघायला भेटणार. म्हणजे रेड वायर, रेड आर फेजसाठी, येलो वायर वाय फेजसाठी, ब्लू वायर बी फेजसाठी, आणि ब्लॅक वायर न्यूट्रलसाठी आपल्याला वापरलेली बघायला भेटणार आहे. पुढे जाऊया. केबलचा उपयोग आपल्याला 3 फेज सप्लायवरती करायचा आहे. ज्या ठिकाणी 3 फेजच्या जोडीला न्यूट्रल वायर पाठवायची असते, अशा ठिकाणी आपल्याला 4 कोर केबलचा वापर करायचा आहे. पुढे 5 कोर केबल.
प्रथम फोटो बघितल्याने तुम्हाला वायर लवकरात लवकर समजून येईल. 5 कोर केबलमध्ये काय आहे, तर 5 केबलमध्ये 5 वायर्स आहेत. त्या 5 वायर्समध्ये 3 फेज, अर्थिंग आणि न्यूट्रल्स अशा त्या 5 वायर्स आहेत. 3 फेज म्हणजेच लाल, पिवळा, निळा हे 3 फेजच्या 3 वायर. काळ्या रंगाची वायर आपल्याला न्यूट्रलसाठी वापरायची, हिरव्या रंगाची वायर आपल्याला अर्थिंगसाठी वापरायचे. तर अशा फोटोमध्ये जी वायर दिसते ती 5 कोर केबल आहे. तिच्यामध्ये आपल्याला 3 फेजचे 3 कलर आणि न्यूट्रल अर्थिंगचा कलर सुद्धा बघायला भेटणार आहे. या केबलचा उपयोग 3 फेज सप्लायवर 3 फेजच्या जोडीला अर्थिंग व न्यूट्रल न्यायची आहे अशा ठिकाणी आपल्याला करायचा आहे. अशा पद्धतीची 5 कोर केबल. तर आता आपण बघितले अनआर्मड केबलचे प्रकार. आता आपण बघूया आर्मड केबल कशा म्हणतात. बघा, ज्या केबलमध्ये कव्हरिंगसाठी आर्मड तारेचा वापर केलेला असतो त्या केबलला आपल्याला आर्मड केबल असं म्हणायचं आहे. विशेषतः तुम्हाला या प्रत्येक केबलमध्ये काय बघायला भेटेल, आर्मड बघायला भेटेल. आर्मड वापरल्याने आतल्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे कंडक्टर्स, इन्सुलेशन, वायर्स सर्व व्यवस्थित राहण्याचं काम या आर्मडमुळे केलं जातं. प्लस अर्थिंग वायर सुद्धा आपल्याला या आर्मडमधूनच पुढे पाठवता येते. त्याच्यासाठी आर्मड केबलमध्ये आर्मड तारेला खूप महत्त्व आहे. तर आता या आर्मड केबलची आपण माहिती जाणून घेऊया. आर्मड केबलचे प्रकार कोणते आहेत? तर आर्मड केबलचा पहिला प्रकार आहे 2 कोर आर्मड केबल, नंतर 3 कोर आर्मड केबल आणि नंतर 4 कोर आर्मड केबल. या 3 प्रकारच्या आर्मड केबल आपल्याला बघायला भेटतील. तर आता याची आपण सेपरेटली माहिती घेऊया. सर्वात पहिला 2 कोर आर्मड केबल, जी तुम्हाला इथे बघायला भेटते. 2 कोर आर्मड केबल. याच्यामध्ये आपल्याला 2 वायर बघायला भेटतील. या केबलमध्ये फेज व न्यूट्रल वायर्स असतात. जे त्या वायर्स लाल आणि काळ्या रंगाच्या बघायला भेटतील आपल्याला. ज्या केबलचा उपयोग आपल्याला सिंगल फेज सप्लायवरती करायचा आहे. विशेष करून आर्मड केबल अंडरग्राउंड लाईनमध्ये जास्त करून वापरली जाते. तशी सरफेस वायरिंगमध्ये सुद्धा वापरली जाते. तर आर्मडचं काम एवढंच असतं की आतल्या वायर्सचं आणि कंडक्टरचं संरक्षण करण्याचं काम आर्मड करते आणि अर्थिंग वायर वाहून नेण्याचं काम आर्मड करते. तर त्या ठिकाणी आपल्याला 2 कोर आर्मड केबलचा उपयोग सिंगल फेज सप्लायवरती करायचा आहे. पुढे जाऊया आपण 3 कोर आर्मड केबलकडे. 3 कोर किंवा आर्मड केबलमध्ये आपल्याला 3 कंडक्टर्स बघायला भेटतील. ते शक्यतो आर म्हणजे रेड, येलो आणि ब्लू कलरचे बघायला भेटणार आहेत. या केबलमध्ये 3 वायर्स असतील. या केबलमध्ये फेज, न्यूट्रल व अर्थिंग या 3 वायर्स असतात किंवा 3 फेजची असेल तर आपल्याला 3 फेज वायर बघायला भेटतील. त्यावर लाल व काळ्या आणि हिरव्या रंगाच्या असतात. जर 3 फेजची असेल तर आपल्याला रेड, येलो, ब्लू कलरच्या बघायला भेटतील. या केबलचा उपयोग सिंगल फेज सप्लायवर ज्या ठिकाणी फेज न्यूट्रल बरोबर अर्थिंग वायर द्यायची अशा ठिकाणी करतात. प्लस 3 फेज सप्लायवर सुद्धा 3 फेज वाहून नेण्यासाठी या वायरचा उपयोग या केबलचा उपयोग केलेला असतो. पुढे जाऊया 4 कोर आर्मड केबलकडे. तर ही 4 कोर आर्मड केबल तुम्हाला अशा पद्धतीची बघायला भेटणार. प्लस अशा पद्धतीची सुद्धा ही 4 कोर आर्मड केबल आपल्याला बघायला भेटेल. हिची माहिती घेऊया. त्यामध्ये 4 वायर आहेत म्हणून तिला आपल्याला म्हणायचे 4 कोर आर्मड केबल. या केबलमध्ये 3 फेज व 1 न्यूट्रल वायर असते. म्हणजे 3 फेजसाठी लाल, पिवळा आणि निळा हा कलर वापरलेला असतो. तर न्यूट्रल वायरसाठी काळ्या रंगाच्या वायरचा वापर आपल्याला केलेला बघायला भेटणार आहे. प्लस या केबलचा उपयोग 3 फेज सप्लायच्या जोडीला 3 फेज सप्लायवर जिथे 3 फेज सप्लायच्या जोडीला न्यूट्रल वायर न्यायची म्हणजे 3 फेज 4 वायर केबल सिस्टममध्ये या केबलचा आपल्याला वापर करायचा आहे. तर अशा पद्धतीची 4 कोर आर्मड केबल ज्या ठिकाणी 3 फेज आणि न्यूट्रल वायर न्यायची अशा ठिकाणी आपल्याला ही केबल वापरायची आहे. आता करंट कॅपॅसिटी चार्ट मी तुमच्यासमोर ठेवलेला आहे. तर या करंट कॅपॅसिटी चार्टमध्ये तुम्हाला पहिली वायरची साईज बघायला भेटेल आणि त्याच्यानंतर 1-2 कोर आणि 3 आणि 4 कोर केबलची इकडे करंट कॅपॅसिटी बघायला भेटेल. ही कॅपॅसिटी 1.5 स्क्वेअर एमएम पासून तुम्हाला 50 स्क्वेअर एमएम पर्यंत बघायला भेटणार. जिथे 1.5 सिंगल कोरची कॅपॅसिटी 27 अँपिअर आहे, तर 3 कोरची कॅपॅसिटी 23 अँपिअर आहे. तर 50 स्क्वेअर एमएमची कॅपॅसिटी 219 अँपिअर आहे सिंगल कोरवर, तर 187 अँपिअर आहे 3 आणि 4 कोर केबलवरती. तर अशा पद्धतीचा चार्टचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. हा चार्ट तुम्ही व्यवस्थित आपल्या वहीमध्ये लिहून ठेवाल. कंडक्टर आणि त्याची साईज आणि त्याची करंट कॅपॅसिटी तुम्हाला या चार्टमध्ये बघायला भेटणार आहे. माझा लेक्चर तुम्ही व्यवस्थित ऐकलात त्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला या टॉपिकवरती काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मी तुम्हाला उत्तर देईन. जर आत्तापर्यंत तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही माझी व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर लाईक करायला सुद्धा विसरू नका. थँक यू.